तू कितीही पळ, तुझा गळा माझ्या पंजाच्या तावडीपासून जास्त वेळ दूर राहणार नाही, देवाय मनातल्या मनात भडकत बोलला. आता पुढे. जॉन, अपडेट्स, तो जोरात ओरडला स्पीकरवर. जॉन, बॉस, इंटेलिजन्स टीमने पाठवलेल्या ह्या एरियाच्या मॅपनुसार ह्या एरियाचे सगळेच एंट्री आणि एक्झिट पॉईंट्स बंद करत सगळ्या गाड्या आणि टीम चक्रव्यूह लहान करत करत एरियाच्या मध्यभागी पोहोचत आहे. त्याला पळायला आता कुठे जागा उरली नाही आहे. चक्रव्यूहात अडकलाय तो आता पूर्णपणे. आता कुठे जात नाही तो. फक्त 5 मिनिट, फक्त 5च मिनिट आणि तो हरामखोर आपल्या तावडीत. तरी ते देवाने मांडलेल्या चक्रव्यूहाने अहिरावणची सगळी माणसं हेडक्वार्टर मध्ये बसलेल्या त्याच्या टीम्स सगळे चिंताक्रांत झाले होते. आता हा एवढा अवघड चक्रव्यूह भेदायचा कसा? आपल्या राजाला ह्याच्यातून बाहेर सुरक्षित काढायचं कसं? त्यांच्या राज्याचं जिवंत आणि सुरक्षित राहणं, हा प्लॅन पूर्णपणे यशस्वी होणं त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं होतं. त्या चक्रव्यूहात मध्यभागी त्यांचा राजा केवळ बोटावर मोजता येणाऱ्या पण भामरागडसाठी अत्यंत महत्त्वाच्या माणसासकट अडकला होता. ते तेवढेसे मुठभर लोक त्या देवाच्या एवढ्या मोठ्या सेनेचा सामना कसे करू शकत होते? कसे आपल्या राजाला सुरक्षित काढू शकत होते? सगळे चिंताक्रांत बसले होते, इथेही आणि तिथेही. देवाच्या इंटेलिजन्स आणि सिक्युरिटी टीमचा पण अतिशय कस लागत होता ह्या सगळ्यात. आता हा सामना, हा संघर्ष केवळ 2 राजांमधला राहिला नव्हता. पाठीमागे बसून दोन्हीकडच्या सिक्युरिटी इंटेलिजन्स टीम सुद्धा हे युद्ध लढत होत्या. मोठमोठी बुद्धिमान लोक हेडक्वार्टरमध्ये बसून या सगळ्या थरारावर लक्ष ठेवून आपलाच राजा कसा जिंकेल यासाठी जीवाचं रान करत होत्या. एक, विरजा जोशीचं अपहरण करून आपल्या राजाला सुरक्षितपणे भामरागडला आणणं, तर दुसरीकडे देवाची टीम विरजा जोशीचं अपहरण थांबवून दोषीला यमसदनास पाठवणं. आता खरंच कुठली बाजू, कुठली सेना हे युद्ध जिंकेल हे सांगणं अवघड होतं. देवाच्या टीमला तर त्या समोरच्या काळ्या गाडीत जी व्यक्ती बसली आहे तिच्या पाठीमागे त्यांच्या इतकंच क्रूर आणि स्वामिनिष्ठ सैन्य आहे याची कल्पनाच नव्हती. ते तर त्या व्यक्तीला एक साधारणसा व्यक्ती समजत होते, देवाचा कुठला तरी पूर्वशत्रू, ज्याला मारणं म्हणजे एका हाताचा खेळ होता त्यांच्यासाठी. पण खरंच असं होतं का? कारण तो फक्त एकटाच देवाच्या साम्राज्यात दाखल झाला होता. आपल्या सगळ्या सैन्याला पाठीमागे ठेवून जसा आपला राजा देवाच्या चक्रव्यूहात अडकतो आहे हे दिसलं तसं राजस्थानमध्ये बसलेल्या भोला सिंगने आपलं पण सगळं सैन्य जमिनीवर उतरण्याचे आदेश दिले. मुंबईत ठिकठिकाणी दबा धरून बसलेले त्याची लोक पण तळपत्या नंग्या तलवारी आणि अत्याधुनिक बंदुका घेऊन बाहेर पडले. अहिरावणला तर याची कल्पनाच नव्हती. भोलाने स्पष्ट आदेश दिले होते, मरायचं किंवा मारायचं, पण कुंवरसांना सुरक्षित भामरागडला आणल्याशिवाय मागे फिरायचं नाही. त्याप्रमाणे ते सगळेच सज्ज झाले. देवाच्या टीम्स मात्र ह्या सगळ्या घडामोडीपासून मात्र पूर्णपणे अजाण होती. ते फक्त पुढच्या शत्रूकडे लक्ष ठेवून होते. त्यांच्याच पाठीमागे त्यांच्या एवढंच मोठं क्रूर सैन्य त्यांच्यावर हळूहळू चाल करून येत आहे, त्यांना त्यांच्याच चक्रव्यूहात अडकवत आहे ह्याची त्यांना अजिबातच कल्पना नव्हती. आता चक्रव्यूहाची रचना अशी होती. मध्यभागी अहिरावण, मधुताई, बेशुद्ध अवस्थेत असलेली विरजा आणि अहिरावणची खास विश्वासातली हाताच्या बोटावर मोजता येणारी माणसं, फक्त 7 ते 8 जण. त्याच्यानंतर बाहेरून एका वर्तुळकार रचनेत त्या एरियातले सगळेच एंट्री एक्झिट पॉईंट्स बंद करून ते वर्तुळ सर्व बाजूनी छोटं छोटं करत सावजाला शहराच्या मध्यभागी घेऊन येत होते. देवाय आणि त्याची सेना. या शहराच्या मध्यभागी तो त्या अहिरावणची जिवंत चिता जाळणार होता, हजारो लोकांच्या समक्ष. त्याच्यानंतर देवाय ठाकूरने मांडलेल्या चक्रव्यूहाचीच रचना अवलंबून त्यालाच घेरण्यासाठी राजस्थानमध्ये बसलेल्या भोला सिंगने रचलेले त्याच्यापेक्षा मोठं चक्रव्यूह.
आता बघणं खरंच उत्कटावर्धक होणार होतं की कोणाचा राजा जिंकणार, कोणतं चक्रव्यूह भेदलं जाणार, कसं भेदलं जाणार आणि कोण वाचणार. इथे मुंबईत ही खळबळ माजली होती तर तिथे भामरागड पण पूर्ण जागं होतं. आपल्या कुंवरसाच्या प्रतीक्षेत राणा अशोक आपल्या महालात चिंतेने एरझाऱ्या घालत होते आणि भोलासिंग आपल्या राणासमोर हात जोडून उभे होते. राणा अशोक संतापाने ओरडला. मी सांगितलं होतं त्याला, समजावलं होतं की जाऊ नको त्या मृत्यूच्या आखाड्यात, पण नाही, गेलाच तो. आपल्याबरोबर सगळ्या भामरागडची चित्ता रचायला. आणि भोलासिंग, तुम्हाला तर सगळं माहीतच होतं, मग तुम्ही आमच्यापासून सगळं लपवलंत का? की आता तुम्ही पण आमच्याबरोबर म्हातारे झाले आहात? भामरागडवरचा तुमचा हात कमजोर पडायला की तुमची आमच्यावरची निष्ठा? राणा अशोक कडाडला त्या स्वामिनिष्ठ म्हाताऱ्या भोलासिंगवर. एवढ्या वर्षाच्या पिढ्यानपिढ्याच्या त्यांच्या स्वामिनिष्ठेवर पहिल्यांदाच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, ते पण त्या व्यक्तीकडून ज्याला तो देव मानत होता. हे सगळं झालं होतं त्यांचा स्वतःचाच मुलगा पवनमुळे, ज्याची निष्ठा भामरागडच्या कुंवरसांच्या प्रती समर्पित होती. शेवटी बापासारखाच निघाला तो पण. रक्तापेक्षा त्याने स्वामिनिष्ठेला सर्वतोपरी मानलं. भामरागडमधला सगळ्यात हुशार चतुर व्यक्ती भोलासिंगच्या नाकाखालीच त्याचा मुलगा कुंवरसा बरोबर बसून गेल्या 4 वर्षापासून देवाई ठाकूरला नामोहराम करण्याचे डावपेच तयार करत होता आणि त्यांना कळूनही आलं नाही. ऐनवेळी पवनचा अत्यंत जवळचा व्यक्ती भांगेच्या नशेत बरळला म्हणून त्यांना तरी कळलं, नाहीतर ते सुद्धा अंधारातच होते. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कुंवरसा आणि पवन त्या कपटी देवाई ठाकूरच्या साम्राज्यात दाखलही झाला होता. काय उत्तर देणार होता तो राणासांना? गप्प मान खाली घालून म्हातारा भोला राणासांची सगळी कडू बोलणी ऐकत बसला होता. ती बोलणी नव्हती, तर ती होती एका अगदी पित्याची आपल्या एकुलते एक मुलाला गमावण्याची भीती होती. 4 वर्षांपूर्वीचा तो काळा प्रसंग त्यांना त्यांच्या आयुष्यात परत नको होता. पण ह्या तरुण बंडखोर रक्तांना समजावणार कोण? उठले त्या क्रूर कर्मा सिकंदरचं साम्राज्य खालसा करायला. पण कोणीतरी त्यांना सांगायला हवं, तो केवळ सिकंदर नाही आहे, तो तर आहे संपूर्ण भामरागडचं उद्ध्वस्त भविष्य. अमाप दुःख याच्यात होरपळला जात होता राणा अशोक. म्हातारा भोला मान खाली घालून राणासांना बोलला. राणासा, तुम्हाला वचन देतो, कुंवरसांना सही सलामत भामरागडला आणेल, नाहीतर ह्या भोलासिंगचे शिर भामरागडच्या वेशीला नपुसक म्हणून टांगलेलं दिसेल. राणासांना परत एकदा जोहार करून भोला लाल डोळ्यांनी राणासांच्या कक्षातून बाहेर पडला. आज पिढ्यानपिढ्याची भामरागडच्या राणासांची चाकरी त्याचा परिवार करत आला. स्वतः तो कित्येक दशकांपासून राणासांची मोठ्या श्रद्धेने सेवा करत आला होता. आणि आता त्याचा तो बडक मात्याचा मुलगा पवनसिंग आणि त्याच्याहून बडक मात्याचे भावी राणा उर्फ कुंवरसा यांनी मूर्खपणाने सगळ्या भामरागडला संकटात टाकलं होतं. त्यांना का माहीत नाही का की तो ठाकूर फक्त आपल्या शत्रूला संपवत नाही, तर त्याच्या बरोबर जो जो दोषी असेल तो सगळा परिवार संपवतो. चितेला अग्नी द्यायला पण कोणी उरत नाही घरात. आणि आता तर ते ज्याच्या साम्राज्यात होते, खुद त्याची बायको त्यांनी पळवली होती. विनाश तर निश्चित होता. डोक्यावर मनामनाचं ओझं घेऊन चालला होता भोला परत आपल्या हेडक्वार्टरकडे. फोनवरून भोलासिंगने सगळ्यांना ताकीद दिली होती की जोपर्यंत तो आदेश देत नाही तोपर्यंत हमला करायचा नाही किंवा उघडपणे समोर यायचं नाही. भोलासिंगच्या आदेशानुसार त्या सगळ्या गाड्या रात्रीच्या अंधारात गाडीचे हेडलाईट्स सगळे बंद करून एका सुरक्षित अंतरावरून देवाईच्या सैन्याला घेरत पुढे येत होत्या. जर त्यांच्या राजाला काही झालं असतं तर हे लोक देवाईच्या सैन्याला पाठीमागून कापून काढणार होते. शहर सारं झोपलं होतं. त्यांना तर अंदाजच नव्हता की त्यांच्या त्या सुरक्षित घरांभोवती नंग्या तलवारी आणि अत्याधुनिक बंदुका घेऊन काळ फिरतोय.
ते तर उद्या ऑफिसला जाताना कितीची ट्रेन पकडायची, टिफिनला काय करायचं, बॉसला कित्येक वर्षांपासून अडकलेल्या प्रमोशनबद्दल कसं कन्व्हिन्स करायचं याच विवंचनेत होतं. अज्ञानातच सुख. इथे अहिरावण पवन सिंगशी बोलण्यात मग्न होता, जो की त्याच्याच बरोबर त्याच चक्रव्यूहात अडकला होता. गोल गोल फिरत आपल्याच जाळ्यात अडकली होती ती लोक. तेवढ्यात दुसऱ्या स्पीकरवर फोनवर आवाज चिरकला. अहिरावणने जी माणसं देवाच्या मागावर ठेवली होती त्यातलाच एक, भानू सिंग. तो घाबरून बोलला, हुकूम, फक्त 2 मिनिट, फक्त 2 मिनिट उरली आहेत आपल्याकडे. मग त्या गल्लीतून गाडी निघून तुम्ही ठाकूरच्या दृष्टीपथात परत पडणार. त्याच्या टीमच्या गाड्या हा एरिया चोहोबाजूनी घेरत प्रत्येक रस्त्यावरून धावत त्यांचं ते कोंडाळं लहान करीत चक्रव्यूहात जसे अभिमन्यूला अडकवलं होतं तसंच तुम्हाला अडकवीत तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. फक्त 2 मिनिट. पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला काही करता आलं नाही तर. पुढचं त्याला बोलावलं गेलंच नाही. त्याचं ते बोल अधुरेच राहिले. पण अहिरावण काय समजायचं ते समजून गेला होता. त्याला तो 4 वर्षांपूर्वीचा काळ आठवला, जेव्हा इथेच ह्याच शहरात देवाय ठाकूर रक्ताची होळी खेळला होता. नाक्यावर मृतदेहांचे तुकडे पताका म्हणून लटकवल्या होत्या. कसा विसरू शकतो तो की देवाय ठाकूर नावाचा राक्षस किती क्रूर आहे ते. स्थळ मुंबई. आता त्या सुनसान रस्त्यावर जशी अहिरावणने आपली गाडी उजवीकडून डावीकडे वळवली तसं त्याच्या मागावर असलेल्या देवायने ही गाडी वळवली. तेवढ्यात मधून कुठून तरी एक जुनी पुराणी अल्टो गाडी देवायच्या बुगाटी आणि त्या काळ्या मारुती कारच्या मध्ये आली आणि देवायच्या गाडीसमोरच एकदम हळूहळू चालू लागली. त्या छोट्या रस्त्यावरून त्या गाडीला टेक ओव्हर करत देवायला पुढेही जाता येत नव्हतं. या सगळ्या गोष्टीचा फायदा घेत त्या काळ्या मारुती गाडीत असलेल्या अहिरावणने आपली गाडी जोरात दामटवली. देवायला पाठीमागे टाकत त्यांच्यातील जवळ असलेलं अंतर वाढवत तो तर सुसाट निघाला. जेव्हा सतत हॉर्न वाजवून पण ती गाडी रस्त्यातून हटेना, देवायला संशय आला. ही गाडी नक्कीच समोरच्या गाडीतील त्या हरामखोर माणसाने प्लॅन करून घातली असणार त्याची वाट अडवायला. गाडी साईडला घे साला. देवाय आपल्या मार्गात अडचण आलेली बघून भडकलेला म्हणण्यापेक्षा तो जास्त चिंताक्रांत झालेला की विरजा त्याच्यापासून दूर चालली जाईल. गाडीचं दार उघडून तो धावतच पुढच्या गाडीपर्यंत गेला. भडकून तो बंदूक त्या गाडीच्या ड्रायव्हरच्या डोक्यात घालणार तेवढ्यातच त्याने पाठीमागे बसलेल्या त्याच्या गरोदर पत्नीकडे बघितलं. कमरेपर्यंत भला मोठा घुंगट ओढून बसलेली ती तरुणी प्रसव पीडेने कळवळत होती. तिचे ते एवढं मोठं पोट बघून देवायला आपल्या बाळाची आणि विरजाची आठवण आली. गाडीतला माणूस देवायच्या हातातील रिव्हॉल्वर बघून थरथर कापू लागला. तो व्यक्ती घाबरत देवायला बोलला, जोहार मायबाप, माझ्या बिननीला पेटला दर्द होत आहे म्हणून गाडी हळूहळू चालवीत आहे. देवायला कळत नव्हतं की काय करावं. तो थांबला तर त्याचं बाळ त्याच्यापासून कायमचं दूर जाईल. तो मागे वळून बोलला, बेहेनजी माफ करो, आणि गाडीतून तिच्या नवऱ्याला बाहेर काढून पाठीमागच्या सीटवर फेकलं. गाडी एका सेकंदात फराटपणे गल्लीच्या बाहेर काढून वाटेला लावली. तसाच तो धावत आपल्या बुगाटीपाशी आला आणि स्पीड वाढवत पुढच्या रस्त्यावर धावला. इथे लगेच त्या घुंगटच्या आत गर्भवती बाई बनून लपलेल्या बाजीने अहिरावणला फोन केला. हुकूम, फक्त 1 मिनिट अडवू शकलो त्याला. माफी मायबाप. त्या टाटा नॅनोमध्ये असलेल्या व्यक्तीला पुढे बोलावलंच नाही. पुढे होणाऱ्या घटनेच्या कल्पनेने त्याला रडूच कोसळलं. आता कुंवरसांना कोणीच वाचू शकत नव्हते. त्यांचे सगळे मार्ग संपले होते. त्या कॉन्फरन्स कॉलवर अहिरावणची सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स टीम पण होती. सगळेच श्वास रोखून पुढे काय होणार ते बघत होते.
त्यात पवनचा फोन नॉट रिचेबल लागला. सगळेच आता तो आकाशातला देव काही चमत्कार दाखवेल या आशेवर बसले होते. अहिरावणकडे आता फक्त 1 मिनिट ते 1.5 मिनिट होता काहीतरी करण्याचा. खूपच कमी वेळ मृत्यूच्या जबड्यातून वाचण्याचा. देवाय ठाकूर आता त्या गल्लीच्या तोंडाशी बाहेर पडणारच होता. तेवढ्यात कुठून तरी एक जुना पुराणा मोठा ट्रक धडाडत अहिरावणच्या त्या काळ्या मारुतीच्या अगदीच समोर चालायला लागला. बरोबर त्या काळ्या मारुती गाडीचा स्पीड मॅच करत चालला होता. डोळ्याचं पातं लावतं न लावतं त्याचं पाठीमागचं शटर उघडलं गेलं. पवन उभा होता. त्याने लगेच गाडी ट्रकमध्ये चढवण्यासाठी रॅम्प खाली टाकला. तसे अहिरावणचे डोळे चकाकले. पवनचा प्लॅन लक्षात येताच त्याने धावती गाडी त्या धावत्या ट्रकमध्ये चढवली. जशी ती काळी मारुती त्या ट्रकमध्ये चढली गेली, पवनने ट्रकचं शटर डाऊन केलं आणि पुढे जाऊन ट्रक एका साईडला लावला. ट्रकचा ड्रायव्हरने पटकन इंजिन बंद केलं आणि पटापट ट्रकच्या बसायच्या सीटच्या खाली असणाऱ्या जागेत जाऊन लपला. इथे ट्रकच्या आतमध्ये पण सगळेच लाईट विझवण्यात आले होते. मारुती गाडीची इंजिन आणि लाईट्स बंद करण्यात आले होते. ट्रक पुढे न जाता तिथेच कोपऱ्यात का थांबला मधुताईला कळले नाही. ती घाबरून काही ओरडून बोलणार तेवढ्यात अहिरावणने हातातल्या बंदुकीची नळी मधुताईच्या डायरेक्ट तोंडातच घातली. इथे पवनने तिला आणि अहिरावणलाही शांत राहण्याचा इशारा केला. शांत, एकदम चिडीचूप. इथे ट्रकच्या आतमध्ये ते सगळे श्वास रोखून कसलाही आवाज न करता एका मूर्तीप्रमाणे स्थिर होत त्याची वाट पाहू लागले. अन दुसऱ्या क्षणाला देवाय तिथे आपल्या गाडीसकट प्रकट झाला. त्या संपूर्ण रस्त्यावर त्याला आता क्षणभरापूर्वी दिसलेली गाडी कुठेच दिसेना. त्याचा जीव हादरला. नजर जाईल तिथपर्यंत सुनसान रस्ता पसरला होता. कोणीच नव्हतं. असं कसं होऊ शकतं? अचानक एक अख्खीच्या अख्खी गाडी कुठे गायब होऊ शकते? देवाय चक्रावला. अखेर हा चक्रव्यूह त्याने भेदलाच कसा? ती इथे होती ह्याच रस्त्यावर एका क्षणांपूर्वी आणि लगेच गायबही झाली. वेड्यासारखा त्याच जागेभोवती गोल गोल फिरून एक क्षण डोळ्यांसमोर दिसणारी गाडी कुठे गायब झाली ह्याचा अंदाज घेऊ लागला. तो रस्त्याच्या कडेलगत उभ्या असणाऱ्या सगळ्या गाड्या चेक करू लागला. पण त्या धूळ खात पडलेल्या गाड्यांमध्ये काही जुने पुराणे ट्रक आणि टेम्पो सोडून काहीच नव्हतं. अख्खीच्या अख्खी मारुती गाडी गेली कुठे? देवाय तसाच बुगाटीत चढला आणि पुढे जाणार तितक्यात समोरूनच त्याच्या माणसांच्या गाड्या धडाडत पुढे आल्या. त्यांनाही येताना कुठलीही मारुती कार दिसली नाही. देवाय जॉनला ओरडला. ती काळी मारुती कार गेली कुठे? जॉन: बॉस, एकही गाडी आम्हाला क्रॉस करून गेलेली नाही. सगळा रस्ता कव्हर करत आलो आहोत. आमच्या तावडीतून कोणीच निसटलं नाही. देवायने चारही बाजूला बघितलं तर चारही दिशांनी त्याच्याच टीमच्या शेकडो गाड्या धडाडत येत होत्या. तो जो कोण पण विरजाचं अपहरण करणारा असेल तो त्याच्या टीमला पार करून जाणं शक्यच नव्हतं. म्हणजे चूक त्याच्याचकडून झाली आहे. तो वेड्यासारखा त्या रस्त्यावर धावत होता. जान जान म्हणून आक्रोशात होता आणि त्याची जान बाजूच्याच ट्रकमध्ये बेशुद्ध अवस्थेत होती. देवायच्या त्या जीवघेण्या आक्रोशाने अहिरावण सकट सगळ्यांचंच अंगावर काटा आला. आधी जर त्याची भीती वाटत नसेल तर ती आता वाटायला लागली होती. हा माणूस आपल्या बायकोसाठी समोरच्याला उभा कापायला कमी करणार नाही ह्याची जणू त्यांना खात्रीच पटली होती. देवाय विरजाला शोधण्यासाठी त्यांच्या ट्रकच्या आसपासच फिरत होता. बघता बघता तो जेव्हा त्यांच्या अतिशय कळकट मळकट धूळ खात असलेल्या ट्रकच्या जवळ आला तसे त्या ट्रकमध्ये लपून बसलेल्या त्या प्रत्येकाचा श्वासच अडकला. जान जान, आहेस का ग तू आतमध्ये? तो ट्रकच्या ड्रायव्हर बसतो त्या जागेची काचेवरची धूळ शर्टाच्या बाईने पुसत आतमध्ये डोकावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत बोलला. पण त्याची जान नव्हती तिथे. तो प्रत्येक गाडी चेक करत होता पण ती जुनी पुराणी काळी मारुती गाडी तिथेच असूनही त्याला सापडत नव्हती.
तो आक्रोशात होता आणि त्याचा आक्रोश बघून अहिरावांच्या डोळ्यातून सुखाच्या धारा वाहत होत्या. कितीक वर्षापासून तो ह्या क्षणाची वाट पाहत होता. तर असला होता देवाई ठाकूरच्या काळजातून तेच रक्तबंबाळ अश्रू वाहताना बघून, जे त्याच्या हृदयातून देवाईने वाहविले होते. अभी तो और भी खून के आंसू बहाने हे देवाई ठाकूर और भी बहुत. शहराच्या एकदम मध्यभागी तो सुनसान पडलेल्या चारही रस्त्यांकडे बघत होता, अगदीच निशब्द. त्याची विरजा कुठेच नव्हती. त्याचं बाळ, त्याचं इवलं घरटं सगळंच गायब. फक्त एकटा उरला होता त्या पोकळीत, पराभूतपणे आपल्या सर्व परिवाराला गमावून. निशब्दपणे स्वतःभोवती गोल गोल फिरून तो परत त्या सत्याची खात्री करत होता अन त्या प्रत्येक खात्रीनिशी आतल्या आत कोसळत होता. जमिनीवरच बसून गेला तो अगदीच हतबलपणे. हृदयाच्या आक्रोशाला शब्दच नव्हते. ती संपूर्ण रात्र अंगावर येत होती. देवाईचं असं निशब्द होणं अंगावर येत होतं. तिथे उपस्थित असलेला प्रत्येक जण कापत होता. देवाईच्या निशब्द होण्याचा अर्थ ते जाणून होते. ओरडणारा, किंचाळणारा, आक्रोश करणारा देवाई परवडला, पण असा निशब्द देवाई नको नको. क्षणभर देवाईच्या ह्या अचानक गप्प होण्याने ट्रकच्या आतमध्ये लपलेला तो अहिरावणही शहारला, ज्याला तो आक्रोश करताना एकदम कमजोर, एकदम दुर्बल, एकदम बालिश समजला होता. जर त्याची शांतता एवढी भयानक असू शकते, तर विध्वंस किती विनाशी असू शकतो ह्याची त्याला जणू खात्रीच पटली. तो ट्रकच्या एका भोकातून बाहेर रस्त्यावर गुडघ्यावर बसलेल्या त्या देवाई ठाकूरकडे बघत होता. तिथे उपस्थित असलेला प्रत्येक जण, मग ते देवाईचं सैन्य असो, कॅमेऱ्याच्या माध्यमातून देवाईचं सैन्य असो, की भामरागडमध्ये बसलेला तो म्हातारा भोला सिंग मनातच पुटपुटला. नाही नाही, हे चांगलं झालं नाही. त्याला राणासांचं म्हणणं आता पटलं होतं. देवाई कार्तिक ठाकूरच्या त्या शांततेत त्याला भामरागडची राख रांगोळी दिसत होती. तो तसाच थपकून खाली खुर्चीवर बसला. 3-4 तास तसाच बसला होता. त्याच्या टीमने आजूबाजूचा सगळा परिसर पिंजारून काढला, पण काळी मारुती आणि त्यातली विरजा जोशी कुठेच सापडली नाही. कशी सापडणार? ती तर त्यांच्या जवळच होती, इतक्या जवळ की त्याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. वेळ 3-4 तासानंतर, बऱ्याच वेळानंतर देवाई आपल्या जागेवरून उठला. न आक्रोश करत, न रडत, न काही बोलत तो आपल्या गाडीजवळ आला. परत मागे वळत त्या पूर्ण परिसराला भरल्या डोळ्यांनी बघितलं. जान, एक कळ निघाली हृदयातून आणि मग तो निघाला परत आपल्या गाडीकडे. बरेच हिशोब चुकते करायचे होते त्याला, जगाच्या आधी घरच्यांचे. इथे सकाळ होईपर्यंत तो ट्रक कुठेच हलला नाही, कारण देवाईची सेना विरजाला शोधण्यासाठी संपूर्ण शहरात थैमान घालत असतील ह्याची त्यांना पूर्ण खात्रीच होती. जसा सूर्याच्या पहिल्या किरणांनी क्षितिजाला स्पर्श केला, आपल्या विजयाचा शंखनाद करत आकाशात विजयाचा गुलाल उधळीत तो ट्रक प्रायव्हेट एअरपोर्टच्या दिशेने धावू लागला. अवघ्या 10 मिनिटाच्या आतच ते करोडोचं प्रायव्हेट जेट भामरागडच्या दिशेने देवाई कार्तिक ठाकूरची विवाहिता घेऊन निघालं. अखेर रावणाने सीताहरण केलंच. आता पुढे काय होईल? देवाई विरजाला वाचवू शकेल की नाही हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.